जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला अहमदनगर पोलीस भरतीचा पेपर आज आपण सेट डी प्रकार घेणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो आज या व्हिडिओमधले 51 ते 100 अशा पद्धतीने आपण आज प्रश्न घेणार आहोत। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्नाला सुरुवात करूयात। तर प्रश्न क्रमांक 51 आहे की जितेंद्र या समासाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। जे जितेंद्र या समासाचा प्रकार जे आहे मित्रांनो, याचा जे होतो समाधिकरण बहुव्रीही समास। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 52 मित्रांनो पाहू, संधी विग्रह करायचा आहे कवीच्या, संधी विग्रह करायचा आहे कवीच्या, तर याचा संधी विग्रह जे होईल कवी अधिक इच्छा होईल मित्रांनो। तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य होईल। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आपल्याला 3 नंबरचा पाहायचा आहे। रू वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण करायचे आहे। रू वर्णाचे उच्चार स्थानावरून वर्गीकरण जे आहे मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये मित्रांनो रूचा अर्थबोध होतो ते आपल्याला पर्यावरण निवडायचं आहे। ते याचा जे आहे मूर्धन्य होईल, मूर्धन्य। तर यामध्ये रूचा उच्चार होतो म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक मित्रांनो आपण पुढचा पाहू, 54 अर्धादंड असणारे पण अर्धे होऊ न शकणारे व्यंजने कोणती आहेत? अर्धादंड असणारे पण अर्धी दंड न होणारे व्यंजने जे आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतो द, जे व्यंजने होऊ शकत नाही। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 55 पाहू, संधी करायचा आहे षट अधिक अंग, षट अधिक अंग जर षडंग होईल म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आपल्याला 56वा पाहायचा आहे। वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करते? वरची खोली लहान आहे अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करते? तर हे जे वाक्यात कार्य जे आहे अविभाव विशेषण करते। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आपल्याला 57 पाहायचा आहे। आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित हे शब्द वाक्यात कोणते कार्य करतो? असा प्रश्न विचारलेला आहे। आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली अधोरेखित शब्द वाक्यात जे आहे नामाचं कार्य करतो। ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 58 पाहू, सामासिक शब्दाचे लिंग ओळखायचे आहे बाई माणूस। सामाजिक शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला बाई माणूस। अशा वेळी मित्रांनो आपल्याला स्त्रीलिंग, नपुंसकलिंग, पुल्लिंग या शब्दाचा वापर कसा करायचा आहे आपल्याला विचारायचा आहे। अगोदर तीचा वापर करायचा आहे, नंतर तोचा वापर करायचा आहे, नंतर तेचा वापर करायचा आहे। मग आपल्याला पर्यायामधून पाहायचं आहे की ती बाई माणूस होते काय असं विचारायचं आहे। नंतर आपल्याला तो बाई माणूस होते काय असं विचारायचं आहे। नंतर ते बाई माणूस होते काय अशा पद्धतीने आपल्याला विचारायचं आहे। तर मग कोणत्या पद्धतीनं होतं यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो। याचा अर्थ आपण तो बाई माणूस असा स्पष्टपणे होईल, तो बाई माणूस। तर त्यामुळे हे नपुंसकलिंग होईल। ती जी आहे तिला स्त्रीलिंग होतं, तोला पुल्लिंग होतं आणि तेला नपुंसकलिंग होतं म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल 3 होईल। प्रश्न क्रमांक 49 पाहू, इकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेकवचन काय होते असा प्रश्न विचारलेला आहे। इकारांत नपुंसकलिंग नामाचे अनेकवचन मित्रांनो इकारांतच होते। मग या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते ऑप्शन नसल्यामुळे तेच राहते असा होईल। प्रश्न क्रमांक 60 पाहू, गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे। गणेश म्हणजे सर्वज्ञ त्याला काय माहीत नसते? या सर्वनामाचा प्रकार जे आहे सामान्य आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आपल्याला 61वा पाहायचा आहे। विभक्ती प्रतिरूप अवयवांची विभक्ती ओळखायचा आहे। विभक्ती प्रतिरूप अवयवांची विभक्ती जी आहे आत आहे। आतला मित्रांनो सत्याला त इ आ, सत्याची जे प्रती आहेत तई आ, म्हणून याच्यात तचा उल्लेख असल्यामुळे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 होईल सप्तमी। प्रश्न क्रमांक 62वा, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। वडिलांनी मुलांना शाळेत घातला, वडिलांनी मुलांना शाळेत घातला याचे जे आहे कर्मभाव संकर प्रयोग योग्य होईल। ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक आपण 63वा पाहू, पुढील वाक्यातील समास ओळखायचा आहे। शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते, शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते हे उपपद तत्पुरुष समास आहे। ऑप्शन क्रमांक 3
प्रश्न क्रमांक 64, शब्दांचा प्रकार ओळखायचा आपल्याला. नदी शब्दांचा प्रकार ओळखायचा आहे. नदी शब्दांचे कोणता प्रकार होईल, तर हे जे आहे तत्सम शब्द होईल, कारण की हे जशास तसं आलेलं आहे मराठीत, त्यामुळे हे तत्सम शब्द असतात. तर मराठीतून जशास तसे आले त्याला तत्सम म्हणतात, मराठीतून थोडं बदलून आले त्याला तद्भव म्हणतात. अशा पद्धतीनं या प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक 1 होईल. प्रश्न क्रमांक 65, महिना हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे. महिना हा शब्द हे फारसी भाषेतून आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66, ढोलके वाजणे या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. ढोलके वाजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जे आहे गाजावाजा होणे असा अर्थ होतो. 66 प्रश्नाचे उत्तर गाजावाजा होणे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67, कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल. कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दुर्लक्ष करणे असा होतो. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. खून. प्रश्न क्रमांक 68चं खूनचा समानार्थी शब्द जे होईल चिन्ह होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69, अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगायचा आहे. इडलिंबू. अलंकारिक शब्दाचा अर्थ इडलिंबूचा होतो मित्रांनो. आड दांड मात्र निर्गुणी व्यक्ती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70, लेखन नियमानुसार बरोबर शब्द ओळखायचा आहे. लेखन नियमानुसार बरोबर यामधला शब्द जे दिसतो ऑप्शन क्रमांक 1 दिसतो, पोलीस आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्ही नगर जिल्ह्यामधला पेपर दिला असेल आणि तुमचे जर प्रश्न अशा पद्धतीनं बरोबर येत असतील किंवा चुकीचे येत असतील, त्यामध्ये आपल्याला टिक करायचं आहे मित्रांनो. आणि चांगले मार्क मिळत जर असतील, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मित्रांनो मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेचं कॉम्बिनेशन करून आपल्याला किती पडत आहे कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो आता. प्रश्न क्रमांक 71 पाहू. सूर्य डोंगराआड गेला. अधोरेखित शब्द वाक्यात कोणते कार्य करतो. सूर्य जे आहे डोंगराआड गेला, तर ह्या आधारपूरक या शब्दाचं कार्य करतो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती. वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती हे जे आहे केवळ वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63, मीठ भाकर या समासाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. मीठ भाकर जे आहे हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे, कारण की हे खाण्याचे पदार्थ ज्या समासात येतात मित्रांनो त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये त्यांचे वैकल्पिक दाखवले जातात आणि किंवा अशा पद्धतीनं. प्रश्न क्रमांक 74, तू लाडू खाल्लास वाक्यात प्रयोग ओळखायचा आहे. तू लाडू खाल्लास वाक्यातील जे आहे प्रयोग जे आहे हे कर्मसंकर प्रयोग होईल. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75, विभक्तीचे कारक सांगणारी चुकीची जोडी ओळखायची आहे. विभक्तीचे कारक सांगणारी चुकीची जोडी ओळखायची आहे. प्रथमा कर्ता बरोबर आहे, द्वितीया कर्म बरोबर आहे, तृतीया करण बरोबर आहे, पण चतुर्थीचं मित्रांनो अपदान हे चुकीचं आहे, कारण की चतुर्थीचं मित्रांनो कर्ता कर्म करण संप्रदान या अपदानच्या जागी मित्रांनो संप्रदान यापक जे होतं तर करेक्ट होतं. या ठिकाणी अपदान हे पंचमी विभक्तीचे कार्यकर्ता आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 76, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना विचारलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याची स्थापना जी आहे 1 मे 1960 रोजी झालेली आहे. या मित्रांचं आन्सर चुकलेलं आहे मित्रांनो, म्हणून प्रश्न सोडवताना कधीही घाई करू नका. सिली मिस्टेक प्रश्न असतात. या मित्रांनी 1 डिसेंबर 1960 दिले, या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, म्हणून प्रश्न सोडवताना अत्यंत काळजीपूर्वक आपल्याला 4ही पर्याय बरोबर पाहायचे आहेत. रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. रोशा जातीचे गवत जे आहे धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात आढळते. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 78, एकलहरे अश्नुक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे. एकलहरे अश्नुक विद्युत वीज केंद्र जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पारस जे आहे मित्रांनो चंद्रपूरमध्ये आहे.
पेंच जे आहे नागपूरमध्ये आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पर्यायाचं उत्तर माहिती असणं आवश्यक आहे. सिद्धटेक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक जे आहे मित्रांनो अहमदनगर शहरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 80 चंदनापुरी घाट कुठून कुठे लागतो? चंदनापुरी घाट जे आहे पुणे ते नाशिक अशा पद्धतीने लागतो. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 81 ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? जीवनसत्वाच्या अभावी जे आहे मित्रांनो मूळदूस होतो. रात आंधळे जे आहे अजीवनसत्व अभावी होतो. स्कर्वी जे आहे मित्रांनो क जीवनसत्व अभावी होतो आणि बेरोबरी जे आहे ब जीवनसत्व अभावी होतो. म्हणून ड जीवनसत्व अभावी मूळदूस रोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 पाहू. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. स्वामी विवेकानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 83 लोकसभेच्या सभापतींना राजीनामा द्यायचा झाल्यास त्यांनी कोणाकडे सादर केला पाहिजे? लोकसभा सभापतींचा राजीनामा द्यायचा झाल्यास मित्रांनो त्यांनी जे आहे लोकसभा उपसभापतीकडे राजीनामा देणं गरजेचं आहे. या मित्रांचा प्रश्न अत्यंत चुकलेला आहे. तर उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा झाल्यास मित्रांनो राष्ट्रपतींना द्यावा लागतो. थोडं प्रश्न जे आहे समजून घेतलं पाहिजे. प्रश्न क्रमांक आपण 84 पाहू. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 85 T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 साठी खालीपैकी कोणता देश यजमान होता? T20 वर्ल्ड कपमध्ये देश जे आहे अमेरिका यजमान होता. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 86 अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव बिंद्रा हा खेळाडू जे आहे नेमबाजी खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 87 तराजूंचे कार्य कशानुसार चालते? तराजूचे कार्य जे आहे मित्रांनो परिवलनाचे तत्व याच्यानुसार चालते. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 88 सर्वसामान्य निरोगाचा रक्तदाब किती असतो? सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब जे आहे 120 ते 180 असतो. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. पोलिओचा लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? पोलिओची लस जी आहे मित्रांनो लुई पाश्चरनं या प्रश्नाचं उत्तर तर साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न सोडवताना मित्रांनो काळजी आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 90 पाहायचा आहे आपल्याला. चोंडी हे अहिल्यादेवीचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर हे कर्जत तालुक्यात आहे मित्रांनो. या मित्राचे बहुतांश प्रश्न आपल्याला चुकीचे दिसत आहेत. म्हणून प्रश्न सोडवताना अत्यंत मित्रांनो काळजी व्यवस्थित घ्यायची आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 91 पाहू. संत चोखामेळ्याचे समाधीस्थळ खालीलपैकी कोठे आहे? संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ जे आहे मंगळवेढा या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 92 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण जे आहे मित्रांनो तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो. गुजरातमध्ये गरबा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 93 पंडित हरिप्रसाद चौरसी या खालीलपैकी कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे जे आहे बासरी वाद्याची प्रसिद्ध आहेत. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 94 बालकवी कवीचे टोपण नाव आहे? तर बालकवी जे आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचे टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? अहमदनगर जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ येतात? तर मित्रांनो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर 12 आहेत. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण जे आहे हे प्रवरा नदीवर आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 97, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला? संभाजी महाराजांचा जन्म जे आहे मित्रांनो पुरंदर किल्ल्यावर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 98, ॲनी बेझंट व यांनी होमरूल चळवळ सुरू केली. ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी मित्रांनो होमरूल चळवळ लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि ॲनी बेझंट यांनी पंजाब प्रांतामध्ये ही चळवळ सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 99, दीक्षाभूमी स्थान कोणत्या शहरात स्थित आहे? दीक्षाभूमी स्थान जे आहे नागपूर शहरात स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून हे दीक्षाभूमी याला नाव पडलेलं आहे. आणि दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मित्रांनो जन्म जे आहे 14 ऑक्टोबर 1891 साली मौर्या छावणी झाला होता. आणि त्यांच्या मृत्यूच्या ठिकाण मित्रांनो मृत्यूच्या ठिकाणाला चैत्यभूमी असं नाव संबोधतात. आणि प्रश्न क्रमांक 100 पाहू, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेले. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. आणि मित्रांनो हा पेपर कशा पद्धतीनं वाटला आणि तुम्हाला खरंच आवडत असल्यास मित्रांनो या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर करायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद.